करूया. तर सायलेन्स ऑन केल्यानंतर कसं वाजतं ती पण याला चेक करूया. सायलेन्स ऑन केल्यानंतर एवढा जोराने आवाज येतो म्हणजे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या काकडे बॅटरी सर्व्हिसेसला. आज लई दिवसानंतर डबल एकदा आपल्या काकडे बॅटरी सर्व्हिसेसला स्वागत आहे. तर आज आपण डायरेक्ट एक झटका मशीन आणली, ती पण नवीन. कसं की डायरेक्ट आता आपल्या शेतातलं काम आवरल्यानंतर पण परत नंतर यूजसाठी 2-4 महिन्याची झटका मशीन आपल्या घरी पडून राहत होते. त्याच्यासाठी आता आपण एक ऑप्शन आणला आहे. जर आपल्या घरी लाईटचं ऑप्शन एक आलं, त्याच्यामध्ये मोबाईल चार्जिंगचं ऑप्शन आलं आहे आणि ती मशीन कोणती आहे कोणती नाही ते पण दाखवतो. त्यासोबत काय काय येतं काय काय नाही. झटका मशीन प्लस घराची लाईट प्लस मोबाईल चार्जिंग. आणि अजून जर तुम्हाला दोन्ही पण चालत असेल तर तुम्हाला मशीन दाखवतो नेमकं कशी आहे आणि कशी नाही. तर चला दाखवतो तुम्हाला ती मशीन. ही बघा, ही आहे आपली झटका मशीन. तर ही बघा, ही आणली आपण झटका मशीन नवीनमध्ये. तर आता ह्याच्यात नेमका फॅसिलिटी काय काय आहेत ते पण आता चेक करूया. सर्वप्रथम ह्याच्यात ओपन करूया. आता ह्याला झटका मशीन बघा कशी आहे. ही झटका मशीनचं काम काय आहे बघा. आता हे इकडून पण हे बघा, हे तर एक्स्ट्रा पॉईंट आला म्हणजे हे बल्बसाठी, आपल्या सोलरसाठी नाही, सोलरसाठी हे आलं आहे. आणि आपण जर घरामध्ये एक्स्ट्रा किंवा एमर्जन्सीला जर 2-3 महिने आपलं जर बंद राहील तेव्हा आपण इथं चार्जिंगला बल्ब लावू शकतो. जे म्हणजे जे फवाऱ्या बल्ब चालतात ते आता डायरेक्ट ह्याच्यावर चालणार. फवाऱ्याची बॅटरी छोटी असते पण आपण बॅटरी मोठी देणार आहोत. तर ही आहे आपली झटका मशीन. तर झटका मशीन ओपन करून बघूया काय काय आहे नेमकं ह्याच्यामध्ये, काय काय नाही. हे आहे बघा, तर ही आहे झटका मशीन. हे बघा इथं ऑप्शन काय काय आहे नेमकं बघा. आता हे मेन बटन राहतं झटका मशीनचं. हे सोलरचं आलं आहे. सोलरचं 2 ऑप्शन, इकडं पण सोलरचं आलेलं आहे आणि हे पण आलेलं आहे. बॅटरीला हे पण दिलेलं आहे वायर आणि हे पण दिलेलं आहे, म्हणजे डबल ऑप्शन दिलेलं आहे ह्याला. आता ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय काय असतं काय काय नाही तर बघूया आपण. सर्वप्रथम हे मेन बटन असते, त्याच्यानंतर हे 12 घंटे, हे हाय व्होल्ट, सायलेन्स, हे डिस्प्लेचं, आणि हे आपलं आहे बॅटरी आणि सोलर. तर यात आपण डायरेक्ट टेस्टिंग करून बघूया. ह्याची टेस्टिंग कशी करायची ते बघा सर्वप्रथम. आता बघा ही आहे काचचं, हे काचचं काढून घेऊ टाकून आपण, नंतर याचा चेक करूया. तर बघू आपण आता डायरेक्ट एकदा बॅटरी लावून बघूया. ही आहे सोलार पॅनल. हे बघा ह्याला स्पिन आहे, इथं डायरेक्ट चार्जिंग लागते. तर आता याला बॅटरी लावून टाकू, याला चेक करूया. याला पूर्ण म्हणजे कंप्लीट 2 बॅटऱ्या, ही प्रायकलची आणि एक साईडची आहे. तर आपण आता ही पूर्ण बघा, ही मध्ये कशी बसते, पूर्ण मध्ये बसलेली आहे बॅटरी. आणि आता याचं आपण एकदा टेस्टिंग करून बघूया नेमकं आता कसं होतं कसं नाही. आता हे बघा, हे डिस्प्लेचं बटन आहे, म्हणजे जर एमर्जन्सीला आपण मोबाईल पण चार्जिंग लावू शकतो. हे बटन दाबूया आपण, किंवा इथं बल्ब लावलं तरी चालतं होतं. आता बॅटरीमध्ये चार्जिंग दाखवते 12.7, म्हणजे बॅटरी फुल असते. 12.5ला बॅटरी फुल असते. तर आता हे बटन दाखवू आपण. हे बघा, हे झालं मशीन चालू. इथं असंच करत आणि हे आपलं हे 12 घंटे. 12 घंटे म्हणजे कसं, जेव्हा आपल्या शेतामधलं ऊन जाईल 12 घंटे जर असेल, ऊन गेलं म्हणजे रात्री अंधार पडला की मशीन चालू होणार, सकाळी ऊन पडलं मशीन बंद होणार. हे आहे 12 घंटे. आणि वरी टाकलं ते 24 घंटे, म्हणजे दिवस बिन रात्री बी चालूच राहणार. आता हे आहे हाय व्होल्टेज, हाय पॉवर, लो पॉवर. म्हणजे ह्याचं काम काय आहे, जास्त झटका देणे कमी झटका देणे. पण आपण बॅटरी मोठी देतो, काही जण छोट्या बॅटरी टाकतात पण आपण मोठी बॅटरी देतो, त्याच्यामुळं हे हाय पॉवर ठेवायचं. हे आहे सायलेन्सचं, सायलेन्सला पण बटन आहे. हे सायलेन्सला बटन आहे आणि हे ऑफ, हे ऑन आहे खाली, इथं ऑफ आहे. हे आहे आपलं डिस्प्लेचं. हे बघा, हे डिस्प्ले बंद होतं आहे, मशीन चालू राहते. हे इंडिकेशन येतं आहे म्हटल्यावर मशीन चालू राहते. इथं इंडिकेशन कशी येतं, जेव्हा आपण शेतामध्ये सोलार लावतो आणि सोलारमध्ये जेव्हा प्लेट चार्जिंग व्हायला चालू होईल तेव्हा इथं ऑप्शन येतं हाय बॅटरी, इथं लो बॅटरी, इथं फॉल्टी बॅटरी. फॉल्टी म्हणजे काय, एखादा काही चिटकलं असेल तर इथं रेड लाईट लागते. तर आता आपण ह्याला टेस्टिंग करायची. तर सर्वप्रथम बघूया आपण आता टेस्टिंग करूया कशी टेस्टिंग करायची. टेस्टिंग घेण्यासाठी आपण घेतला आहे टीचं बघूया. आता हे आता मशीन तर चालू आहे. सायलेन्स ऑफ करूया. ऑफ केल्यानंतर कसं वाजतं आणि ऑन केल्यानंतर कसं वाजतं हे बघा. आता सायलेन्स ऑफ आहे. आता सायलेन्स ऑन करूया. तर सायलेन्स ऑन केल्यानंतर कसं वाजतं ती पण याला चेक करूया. सायलेन्स ऑन केल्यानंतर एवढा जोराने आवाज येतो, म्हणजे जर डुक्कर जर चिटकलं तारेपाशी तरी पण एवढा मोठा ब्रिजर करते. हे जे आहे
ह्याची स्पीड कमी ठेवायची, म्हणजे थोडं जरी गवत लागलं तरी ते आवाज येते. ते बघा. हे बघा, हे टेस्टिंग. हे जास्त सायलेन्स म्हणजे कसं, आपण जर जास्त चक्कर नसेल शेतामध्ये आपल्या, तर हे सायलेन्सचं बटन बंद ठेवायचं, जेणेकरून जर रात्रभर जर काही पडलं त्याच्यावर तर ते वाजून वाजून बॅटरी डाऊन होईल. डाऊन म्हणजे पूर्ण उतरणार नाही बॅटरी, पण हाय म्हणजे लो थोडीशी पॉवर कमी द्यायला चालू करेल. आणि ऑप्शन म्हणजे आपल्याला मेन म्हणजे काय आहे, शेवाले बटन. हे आपल्याला लाईटसाठी इमर्जन्सीला, किंवा जर आपल्या शेताजवळच घर असेल आणि लाईटीचा प्रॉब्लेम असेल, तर आपण डायरेक्ट 40 अँपिअरवर डायरेक्ट इथं DC बल्ब लावू शकतो. डायरेक्ट आपण लाईट पण यूज करू शकतो. जर कुणाला बॅटरी पाहिजे असेल तर खाली दिलेला नंबर संपर्क करा. तर कशी वाटली तुम्हाला झटका मशीन आपली? जर झटका मशीन जर कुणाला पाहिजे असेल तर आपल्या डायरेक्ट शॉपला व्हिजिट करा, किंवा आपल्याला खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. आपला पत्ता आहे अंबिका चौक, कॅनल रोड, बीड. बस स्टँडच्या पाठीमागून रस्ता येतो डायरेक्ट अंबिका चौकात. अंबिका चौकातून आपले फक्त 100 ते 150 मीटर इकडे सूर्या लॉन्सकडे जाताना आपली दुकान आहे. तर नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. आणि मशीन कशी वाटली ते पण सांगा.